सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन थेरम आहे. थेरमचं प्रूफ बघितलं तरी चालेल, पण पहिल्यांदा महत्त्वाचं काय स्टेटमेंट आणि हे डायग्रामकडं ॲट अ टाइम लक्ष द्या. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजनचा आहे. इंटरनल डिव्हिजनचा सेक्शन फॉर्म्युला. लेट कॅपिटल ए आहे, त्याचा पोझिशन वेक्टर ए बार, अँड बी. ओ म्हणजे ओरिजिन आहे बरं का इथं. हा ओ म्हणजे काय ओरिजिन आहे. अँड बी त्याचा पोझिशन वेक्टर काय बी बार. बी एनी टू पॉइंट्स इन स्पेस. अँड आर, आर पण आहे, त्याचा पोझिशन वेक्टर आर बार. बी अ पॉइंट ऑन द लाईन सेगमेंट ए बी. लाईन सेगमेंट ए बी वरचा आर हा पॉइंट आहे. सेगमेंट ए बी डिवायडिंग इट इंटरनली इन द रेशो एम एस टू एन. म्हणजे काय, ए आणि बी या पॉइंटला जॉईन करणारी जी लाईन आहे ए बी, ए बी ही जी लाईन आहे त्या ए बी लाईनवर आर हा पॉइंट आहे. याचा अर्थ काय झाला, हे खालचं सगळं सोडा, हा ए आणि हा बी त्यांच्यावर आर हा असा पॉइंट आहे. आर हा पॉइंट आहे बरोबर. याचा अर्थ काय झाला, ए बीला आरनी असं काय म्हणतात ते डिवाइड केलंय बरोबर का, दोन भाग केले. ए बीचे आर मुळे दोन भाग झालेत, एक झालाय ए आर आणि दुसरा झालाय आर बी बरोबर का. पण ते काय म्हणले त्यांनी, रेशो आहे. आता समजा ए बीची लेंथ असेल समजा 4 सेंटीमीटर. किती आहे, 4 सेंटीमीटर समजा ए बीची लेंथ आहे. आणि ए पासून 3 सेंटीमीटर पर्यंत, ए पासून 3 सेंटीमीटर पर्यंत आर हा पॉइंट आहे. ए पासून 3 सेंटीमीटर पर्यंत आर हा पॉइंट आहे. मग ए आरची लेंथ किती झाली, 3 सेंटीमीटर झाली बरोबर का. ए पासून आर हा पॉइंट 3 सेंटीमीटरला आहे, म्हणजे 3 सेंटीमीटर ए आरची लेंथ झाली. मग आर बीची किती होणार, सगळ्याची जर 4 असेल आणि ए आरची जर 3 असेल तर आर बीची 1 असणार आहे बरोबर का. आर बीची लेंथ किती असणार आहे, 1 असणार आहे. 3 + 1 4 झाला, 3 + 1 4. याचाच अर्थ काय होत आहे बघा दुसरा, ए बी या लाईनला आर हा पॉइंट 3:1 या रेशोमध्ये डिवाइड करतोय. 3:1. आता ती जर लाईन, आता ही परत एक लाईन घ्या ए बी. आता आर हा पॉइंट मिड पॉइंट आहे. आर काय आहे, मिड पॉइंट आहे. आणि त्याची पण लेंथ किती आहे, 4 सेंटीमीटरच आहे. लेंथ किती आहे, 4 सेंटीमीटरच आहे बरोबर. मग आर हा जर ए बीचा मिड पॉइंट असेल म्हणजे 2 समान भागामध्ये डिवाइड केलाय. 2 समान भाग म्हणजे याचं लेंथ किती झाली 2, आणि याची पण लेंथ किती झाली 2. याची पण लेंथ किती झाली 2 झाली. मिड पॉइंट म्हणजे काय असतो, लाईनचा दुभाजक, समान दुभाजक. एखाद्या लाईनचा मिड पॉइंट म्हणजे काय, तो त्या लाईनचे 2 समान भाग करतो. ए आर आणि आर बी समान भाग झाले म्हणून त्यांची लेंथ किती झाली 2-2. याचाच अर्थ आर हा पॉइंट ए बीला 2:2 या रेशोमध्ये डिवाइड करतोय. त्यालाच तुम्ही 1:1 देखील म्हणू शकता. 1:1 देखील म्हणू शकता. डिवायडेड बाय 2 केला तर 1:1 येतं इथं. 1:1 देखील, हे 1:1 काय 2:2 काय एकच आहे. ठीक आहे. हे जर समजत नसेल 1:1 कसं काय 2:2 येत आहे तर 2:2 समजून घ्या. 2 समान भागात केलाय म्हणून 2:2. थोडं पुढे गेलाय, ए आर झालंय 3, आर बी झालंय 1, 3:1. तसाच हा आर पॉइंट ए बीला डिवाइड करतोय m:n या रेशोमध्ये. ह्याचा अर्थ ए आरची लेंथ काय आहे एम आहे, आणि आर बीची लेंथ आहे n. आणि इंटरनली डिवाइड करतोय म्हणजे ए आणि बी
च्या मध्ये आर आहे, च्या मध्ये आहे आर, हां, आतून तो डिवाइड करतो ए आणि बीला, बरोबर. म्हणून इंटरनली म्हणलंय बघा. आणि जर तो आतून M:N या रेशोमध्ये जर डिवाइड करत असेल तर आरचे पोझिशन वेक्टर काय असतील, हे असे असतील. आरचे पोझिशन वेक्टर्स काय असतील बघा. आर बार इक्वल टू, फॉर्म्युला महत्वाचा आहे, पाठ पण काय करायला अवघड नाही आहे. एम बी बार प्लस एन ए बार डिवाइडेड बाय एम प्लस एन, डिवाइडेड बाय एम प्लस एन. एम एम बी बार एन ए बार. बघा पेअर कसं केलंय, एम बी बार प्लस एन ए बार डिवाइडेड बाय एम प्लस एन, डिवाइडेड बाय एम प्लस एन. ठीक आहे. हे कशासाठी, जो पॉइंट डिवाइड करतोय, जो पॉइंट डिवाइड करतोय त्या पॉइंटचे पोझिशन वेक्टर आपण काढतोय, त्या पॉइंटचे पोझिशन वेक्टर आपण काढतोय. काही अवघड आहे का? जर समजलं नाही तर विचारू शकता. ठीक आहे. फॉर्म्युला डायरेक्ट पाठ केलं तरी चालेल. समजून काय घ्यायचं आहे, ए बी ही लाईन आहे, फारच विचित्र लाईन आली. ए बी लाईन आहे, त्याला एका पॉईंटने डिवाइड केलं आहे, त्याला एका पॉईंटने डिवाइड केलं आहे आणि कुठल्या रेशोमध्ये डिवाइड केलं आहे, एम आणि एन या रेशोमध्ये डिवाइड केलेलं आहे. इंटरनली डिवाइड केलेलं आहे. ए बी या लाईनला आर या पॉईंटने इंटरनली डिवाइड केलं आहे. रेशो कुठला आहे, M:N. जर असं असेल तर आरचे पोझिशन वेक्टर, कारण एचे आणि बीचे तर तुमच्याकडे आहेत ए बार आणि बी बार, इथं दिलेलं नाही आहे, पण याचा अर्थ इथं ओ काय आहे, ओरिजिन आहे. ओ काय आहे, ओरिजिन आहे. इंटरनली इन द रेशो ए दिलेला आहे, बी दिलेला आहे, ए दिलेला आहे, बी दिलेला आहे. त्यामुळे एक लाईन तयार झाली आहे. त्या लाईनला आर या पॉईंटने डिवाइड केलेलं आहे, आर या पॉईंटने डिवाइड केलेलं आहे. कुठल्या रेशोमध्ये, M:N या रेशोमध्ये डिवाइड केलेलं आहे. आणि जर डिवाइड केलं असेल तर आरचे पोझिशन वेक्टर काय असतील, एम बी बार प्लस एन ए बार डिवाइडेड बाय एम प्लस एन, डिवाइडेड बाय एम प्लस एन. आता पुढचा थेरम हा झाला पहिला सेक्शन फॉर्म्युला. दुसरा सेक्शन फॉर्म्युला इंटरनल डिव्हिजनच्या ऐवजी एक्सटर्नल डिव्हिजन असतो. इंटरनल म्हणजे बघा, इमॅजिन करणं थोडं मुश्किल आहे, पण कसं असेल, ए बी ही लाईन आहे, खाली जायचं आहे, पण आपण याच्यावरनं अंदाज घेतो की ते कसं आहे. इंटरनलीच्या ऑपोजिट काय असणार, एक्सटर्नली. इंटरनलीच्या ऑपोजिट काय असणार, एक्सटर्नली. तर ए बी ही लाईन आहे, ही लाईन जर अजून थोडी एक्सटेंड केली, ए हा पॉईंट आहे, बी हा पॉईंट आहे, त्यांना जोडणारी ए बी लाईन, ही लाईन अजून थोडी एक्सटेंड केली, हां, तिथं एखादा पॉईंट आला, तो असेल आर, तो काय, आर हा पॉईंट ए बीला, आर हा पॉईंट ए बीला एक्सटर्नल डिवाइड करतोय. मुश्किल आहे समजणं जरा, हां, कन्सेप्ट समजणं थोडी मुश्किल आहे डायग्रामॅटिकली खास करून, पण हे अझम्पशन आहे, हां, की आर हा पॉईंट ए बीला, इंटरनल तर काय आलं तुम्हाला, हे दोन समान भाग झाले तिथं, ए आर आणि आर बी मध्ये एक पॉईंट आल्यामुळे. पण बाहेरचा पॉईंट कसा काय इथं डिवाइड करू शकतो, आतमध्ये असेल तर डिवाइड करतोय, पण बाहेरचा पॉईंट कसा काय डिवाइड करेल, तर ते ॲझम्पशन आहे की असं डिवाइड केलंय. हां, तर त्याला काय म्हणायचं, एक्सटर्नल डिव्हिजन म्हणायचं. इथे इंटरनल आहे, पुढचं काय येणार, एक्सटर्नल. आणि तो सुद्धा जर M:N याच रेशोमध्ये असेल, तर फॉर्म्युला असाच असतो, फक्त प्लसच्या जागी काय येणार आहे, मायनस येणार आहे. तर प्रॉब्लेमसाठी काय समजून घ्यायचं, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन प्लस असेल, सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन मायनस असेल. तर आपण तो बघूयात फॉर्म्युला, तो कसा आहे. हे बघा, इथं बघा, आपण रिमार्क वर बघूयात, पण पहिल्यांदा हे बघून घ्या दोन्हीचं तुलना. हा ए बी लाईन आहे, ही ए बी लाईन आहे,
ती थोडी एक्सटेंड केली एन पर्यंत, आर पर्यंत एक्सटेंड केली, आणि एक्सटर्नली म्हणलंय बघा, एक्सटर्नली इन द रेशो एम इज टू एन, एक्सटर्नली इन द रेशो एम इज टू एन. जर आर हा पॉईंट ए बीला डिवाइड करत असेल, आर हा पॉईंट ए बीला डिवाइड करत असेल, कारण इथं बघा तुम्ही, आर बी द थर्ड पॉईंट ऑन द लाईन ए बी, ऑन द लाईन ए बी डिवायडिंग सेगमेंट ए बी, डिवायडिंग सेगमेंट ए बी. आर हा पॉईंट ए बी या लाईनवरचाच आहे, पण ए बी या पार्टला तो डिवाइड करतोय एक्सटर्नली, ए बी या पार्टला एक्सटर्नल डिवाइड करतोय रेशो एम इज टू एन, रेशो एम इज टू एन. देन आर बार इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार डिवायडेड बाय एम मायनस एन. इथं पण तेच आहे, एम बी बार एन ए बार. ठीक आहे, तिथं जसं होतं तसंच आहे, फक्त प्लसच्या जागी काय मायनस आहे. लक्षात ठेवायला काहीच अवघड नाही आहे फॉर्म्युला. इथं काय म्हटलं तर रिमार्क, इफ ए इक्वल टू A1 A2 A3 बी इक्वल टू, काही झालाय का प्रॉब्लेम? नाही. B equal to B1 B2 B3 and R equal to R1 R2 R3, R1 R2 R3 divide segment AB, segment AB in the ratio M is to N. Then I equal to 1 2 3, सेम फॉर्म्युला आहे, फक्त पॉईंट्स वाढवलेत, बाकी काय केलं नाही, फक्त पॉईंट्स वाढवलेत. ठीक आहे, याचं काही इतकं महत्त्व नाही आहे. मिड पॉईंट, हां समजा हा हा आर जर मिड पॉईंटला आला, हा आर जर बरोबर असं मध्ये आला, बरोबर असं मध्ये आला, म्हणजे तो ए बीचा काय झाला, मिड पॉईंट झाला, म्हणजे समान भागात समान स्क्रीन दिसत नाही, बाकीच्यांना दिसत नाही का स्क्रीन? सगळ्यांना दिसतेय का? मग बघले लॉग आउट करून तू परत लॉग इन कर, कारण बाकीच्यांना दिसतीये. आता दिसतोय, बर. हा, तर काय सांगत होतो, समान भागात डिवाइड केलं इथं. वा, तर एम आणि एन सेम होतील, एम आणि एन सेम. मगाशी आपण बघितलं होतं, समान भाग 4 सेंटीमीटरचा असेल आणि समान भागात डिवाइड केलं तर 2 होणार, इथं पण 2 होणार. हां, तसंच आहे, एम आणि एन सेम होणार. एम आणि एन सेम झाला तर तो रेशो कसा असतो, 1:1, 1:1 रेशो असतो. सेम पार्ट असतील तर 1:1 रेशो घ्यायचा. ते तिथं खाली सांगितलं आहे, तेच खाली सांगितलं इथं, काय बघा, रेशो काय आहे, 1:1. यम आणि एन काय आहेत, 1:1. म्हणून मिड पॉईंटचा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला बघा, आर बार इक्वल टू ए बार प्लस बी बार डिवायडेड बाय 2. हा कधी असेल, जेव्हा पॉईंट हा ए बीचा मिड पॉईंट असेल, किंवा समान भागात डिवाइड करत असेल तर, समान भागात डिवाइड करत असेल तर, किंवा तो मिड पॉईंट असेल तर, मिड पॉईंट आहे का नाही हे पहिला तिथं मेन्शन केलं असेल तरच हा वापरायचा, नसेल तर आपला हे दिले तिथं फॉर्म्युले, इथं प्लस घ्यायचं. एक्सटर्नल असेल तर मायनस, इंटरनल असेल तर प्लस. ठीक आहे, पुढे जाऊया. हां, whenever the ratio in which point R divide the join of 2 points A and B is required, it is convenient to take the ratio as k:1. म्हणजे तुम्हाला एम आणि एन दिले नसतील, हां, किंवा एम आणि एनच जर काढायचे असतील, नेमकं एखाद्या लाईनला एखादा पॉईंट डिवाइड करतोय, ठीक आहे, डिवाइड करतोय, पण कुठल्या रेशोमध्ये डिवाइड करतोय, तुम्ही M:2n असं सांगून चालत नाही. M:2n जनरल झाला. एखाद्या प्रॉब्लेममध्ये जर म्हणलं की कुठल्या पॉईंटमध्ये डिवाइड करतोय, याचा अर्थ तुम्हाला एम आणि एन विचारलंय, एम आणि एनची व्हॅल्यू विचारली, त्यावेळेस तुम्ही एम म्हणजे के आणि एन म्हणजे 1 घ्यायचा, एम म्हणजे के आणि एन म्हणजे 1 घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेममध्ये विचारतील की कुठल्या रेशोमध्ये डिवाइड करताय ते फाइंड करा,
त्यावेळेस रेशो काय कन्सिडर करणार तुम्ही, एम आणि एनच्या ऐवजी K:1. काय करणार तुम्ही, K:1. हे लक्षात ठेवा कायम, K:1 आहे आपला. ठीक आहे, हे बघा इथं. आणि प्लस असेल तर इंटरनल सॉल्व करताना प्लस मायनस येत राहत आहे. सॉल्व केल्यानंतर कळत आहे की प्लस आहे का मायनस आहे. समजा सॉल्व केल्यानंतर प्लसमध्ये आलं, तर समजायचं डिव्हिजन इंटरनल आहे. सॉल्व करताना जर मायनस आला तर समजायचं काय समजणार, एक्सटर्नल आहे. डिव्हिजन काय, एक्सटर्नल आहे. ठीक आहे, ते प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्हाला समजून जाईल की आधीच नंतर कसं कळणार, सॉल्व केल्यानंतरच कळणार आहे की इंटरनल आहे का एक्सटर्नल आहे. काही काही प्रॉब्लेम असे आहेत. अजून काही फॉर्म्युला आहेत, पुढे बघूयात आपण. सेंट्रॉइड, हे बघा इथं सेंट्रॉइड. इफ ABC इन ट्रायंगल ABC सेंट्रॉइड G. तुम्हाला काही क्वेश्चन विचारणार आहे मी, ते उद्या तुम्ही मला सांगायचे आहेत. बेसिक कन्सेप्टचे आहेत, तुम्ही भाषांतर करून सांगितलं तरी चालेल. सेंट्रॉइड म्हणजे काय सांगायचं आहे मला, भाषांतर करून तुम्ही प्रॉपर अर्थ सांगितलं तरी चालेल मराठीत अर्थ. सेंट्रॉइडचं बहुतेक गुरुत्व असेल, गुरुत्व मध्य. जी डिवाइड्स मीडियन्स इंटरनली इन द रेशो 2:1 अँड इज गिवन बाय, तुम्हाला दिलेलं आहे G बार इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार डिवायडेड बाय 3. A बार प्लस B बार प्लस C बार डिवायडेड बाय 3. व्हेरीफाय म्हणलं आहे, गरज नाही आहे, कारण प्रूफ करायला सांगितलं आहे आपल्याला. प्रूफची काही गरज नाही आहे. आता तेच सेंट्रॉइड जर टेट्राहेड्रॉनचा असेल, टेट्राहेड्रॉनचा सेंट्रॉइड असेल, बघा इथे डायग्राम इमॅजिन करणं फार मुश्किल आहे ही, कारण D पॉईंट पलीकडे आहे, D पॉईंट मध्ये नाही आहे, D पॉईंट मागं आहे. हां, ते ह्याच्यासारखं अशोक चिन्हासारखं, चौथा सिंह मागं असल्यासारखं. हा D पॉईंट काय मागं आहे. पिरॅमिडचं बेस चौकोन असतो, हा त्रिकोणी पिरॅमिड आहे असं समजा. हां, याचा बेस काय आहे, त्रिकोणी आहे. मी इथे डायग्राम काढण्याचा प्रयत्न करेन. हा त्रिकोणी बेस आहे पिरॅमिडचा. ठीक आहे, आणि त्याचा हा मध्यगा देखील तुम्ही म्हणू शकता G असेल, तर त्याचा फॉर्म्युला हा आहे G बार इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार प्लस D बार डिवायडेड बाय 4. ट्रायंगल असेल तर A बार B बार C बार. टेट्राहेड्रॉन असेल तर A बार B बार C बार D बार. रेशो पण दिलाय तुम्हाला 3:1. 3:1च रेशो. म्हणजे एक बघा, सेंट्रॉइडमध्ये एक रेशो कायम 1 असतो. सेंट्रॉइडमध्ये एक रेशो कायम 1 असतो. कुठला काय सेंट्रॉइड असू दे, ते ट्रायंगलचा असू दे, टेट्राहेड्रॉनचा असू दे, पेंटागॉनलचा असू दे, कशाचा जरी असला, पॅरोल पाईपचा असू दे, कशाचा जरी असला तरी एक रेशो तो काय असतो, 1 असतो. मग इकडे बाकीचे हे वाढत जाणार, पॉईंटनुसार वाढत जाणार. तर हे सध्या लक्षात ठेवा, हे दोन फॉर्म्युले, सेंट्रॉइड ट्रायंगलचा, सेंट्रॉइड हे टेट्राहेड्रॉनचा. ठीक आहे, काही लक्षात ठेवायला अवघड नाही आहेत. प्रत्येक पॉईंटचे पोझिशन वेक्टर घ्यायचे, डिवायडेड बाय 3 करायचं. किती पोझिशन वेक्टर आहेत, 3 आहेत, डिवायडेड बाय 3. किती पोझिशन वेक्टर आहेत, 4 आहेत, डिवायडेड बाय 4. सेंट्रॉइड एक सांगितलं होतं, आता डायरेक्ट प्रॉब्लेम होत आहेत बघा, डायरेक्ट प्रॉब्लेम होत आहेत. काही अवघड नव्हतं हे, पहिल्या पार्ट इतकं काही अवघड नाही आहे. आता बघा हे फाइंड द कोऑर्डिनेट प्रॉब्लेम बघू आपण. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट. कशाचे कोऑर्डिनेट काढायला सांगितले, कुठल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट, विच डिवाइड्स लाईन सेगमेंट AB. विच डिवाइड जॉईनिंग द पॉइंट्स AB. AB या लाईनला डिवाइड करणारा जो पॉईंट आहे, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काढायचे. परत एकदा डायग्राम जर काढली ना, थोडं समजायला सोपं जात आहे. A आणि B, A आणि B आहे बरोबर. A आणि B ला आता पहिला क्वेश्चन काय, इंटरनली इन द रेशो 1:3. तर पहिलाच क्वेश्चन लक्षात ठेवा फक्त, हे दुसरा नंतर बघूयात. की एक पॉईंट आहे समजा, आहे तो आपण नेहमी घेतो तो R हा पॉईंट आहे. R हा पॉईंट AB, A आणि B या लाईनला
इंटरनली डिवाइड करतोय म्हणजे आतमध्ये येणार, इंटरनली इन द रेशो 1:3, 1:3 हा समजा आहे आर, 1:3 म्हणजे एम झाला 1, एम हा एम झाला, हा एन झाला, एम झाला 1 आणि एन काय झाला 3. ए चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, बी चे पण कोऑर्डिनेट दिलेले आहेत. ए च्या कोऑर्डिनेट वरून ए चा पोझिशन वेक्टर काढलाय बघा, 2 - 6 8 वरून 2i - 6j + 8k. बी या पॉइंट वरून बी चे पोझिशन वेक्टर काढलेले आहेत, बी बार इक्वल टू -i + 3j - 4k, -i + 3j - 4k. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे कुठला, आर बार इक्वल टू, आता इथं लिहिता येणार नाही, थोडं मुश्किल आहे लिहिणं इथं, आर बार इज इक्वल टू एम, पहिला प्रॉब्लेम म्हणून लिहितोय मी एम बी बार, इंटरनली आहे ना मग प्लस येणार, प्लस एन ए बार डिवायडेड बाय एम प्लस एन. हा आपला इंटरनल डिव्हिजनचा सेक्शन फॉर्म्युला आहे, सेक्शन फॉर्म्युला आहे इंटरनल डिव्हिजनचा. एम किती आहे, 1 आहे, हे बघा एम 1 आहे, एन 3 आहे. आणि ए आणि बी या पॉइंटवरून पोझिशन वेक्टर काढलेत आपण, ए बार आणि बी बार. सबस्टिट्यूट करा, जे जे काही आहे सबस्टिट्यूट करा, एम आहे, एन आहे, बी बार आहे, ए बार आहे, सबस्टिट्यूट केलं मग खाली एम प्लस एन आहे म्हणजे 1 + 3 4 आला. ओके, ते काही अवघड आहे का, नाही अवघड. सबस्टिट्यूट केलं, -1 ब्रॅकेटमध्ये गेला, +3 ब्रॅकेटमध्ये गेला. आता इथं काय आलंय बघा, इथं डायरेक्ट कॅल्क्युलेशन आलेलं आहे, याच्या पुढे कसं असेल लिहायचा प्रयत्न करतोय पण मुश्किल जाणार आहे, तर तुम्हाला पण माहिती आहे. हा आहे -i, आयचाच फक्त आपण लिहूयात, आयचाच फक्त लिहूयात आपण, -i येणार इथं बरोबर, -1 × i - i, आणि इथं 3 जर मल्टिप्लाय केला, 3 × 2 6, इथं काय येणार +6i -i + 6i + 6i 5i झाला, 5i झाला बरोबर. आता सिमिलरली जे आणि केचं, मग काय येणार -15j + 20k, -15j + 20k. आता हा 4 जो आहे तो या सगळ्यांचा कॉमन आहे, सेपरेट जर घेतलं तर 5/4i - 15/4j + 20/4k. हे झालं आर बारचा पोझिशन वेक्टर. हा काय झालाय, आर चा पोझिशन वेक्टर आर बार, हा झाला आर बार. आर बार वरून पॉइंट आर काढता येत आहे, जसं पॉइंट वरून पोझिशन वेक्टर काढलं तसं पोझिशन वेक्टरवरून पण पॉइंट काढलं, हे पोझिशन वेक्टरवरून पॉइंट काढलं. पोझिशन वेक्टरवरून पॉइंट कसं काढायचं, आय जे आणि के चे कोइफिशियंट, इथं आयचा कोइफिशियंट काय 5/4 आलाय, जेचा कोइफिशियंट काय आहे -15/4, केचा कोइफिशियंट 20/4, 20/4 म्हणजे 5, 20/4 म्हणजे 5. काही अवघड आहे का, काहीच अवघड नाही. 4 मार्काला हे इंटरनल आणि एक्सटर्नल मिळून विचारतात, एवढा सोपा प्रॉब्लेम 4 मार्काला विचारलेला आहे ह्याच्या आधी. हा किती मार्काला आहे, 4 मार्काला आहे. इंटरनल पण विचारतात, एक्सटर्नल पण विचारतात. आता एक्सटर्नल रेशो पण दिलेलंच आहे, काय अवघड आहे का, इथं फक्त मायनस करायचं आहे, इथं फक्त मायनस करायचं आहे. आपण खाली जाण्याच्या आधी सॉल्व्ह करून टाकू, ठीक आहे. समजा इथं मायनस आहे, इथं काय मायनस आहे, मग 1 - 3, इथं काय येणार 4 येणार नाही, इथं येणार -2, इथं -2 येणार. हा मायनस आहे इथं, आता +3 मल्टिप्लाय केलं होतं तसं -3 मल्टिप्लाय करा, तसा -3 मल्टिप्लाय करा, काय येईल बघूयात. -3 मल्टिप्लाय केल्यावर इथं -6i होणार आहे, -6i. आणि या -1 आत मल्टिप्लाय केल्यावर -i होणार, इथं -1 आतमध्ये मल्टिप्लाय केला
मायनस आय झाला, मायनस आय मायनस 6i, मायनस आय मायनस 6i, इथं काय येईल -7i, -7i. मग आयचा कोएफिशियंट काय येईल -7 डिवायडेड बाय -2 म्हणजे 7/2, मायनस मायनस कॅन्सल, मायनस मायनस कॅन्सल, 7/2 येतो. म्हणजे 5/4च्या जागी काय येणार 7/2 येणार. 5/4च्या जागी काय येणार 7/2. बाकीचे तुम्ही फास्ट कॅल्क्युलेशन करू शकता ते करा. आपण आन्सर बघूयात काय येत आहे. तर बघा 7/2 पहिला आला, दुसरा आला -21/2, तिसरा आला 14, तिसरा काय आला 14 आला. ठीक आहे, काही अवघड होतं, कॅल्क्युलेशन फक्त करायचं आहे, फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आहे. पॉईंटवरून पोझिशन वेक्टर, पोझिशनवरून पॉईंट हे काढता यायला हवेत. फिजिक्समध्ये पण आहे तुम्हाला. सेकंड प्रॉब्लेम, इफ 3 पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर देन फाइंड, हा इथं रेशो विचारलाय बघा, रेशो विचारलाय, फाइंड द रेशो इन विच द पॉइंट सी डिवाइड्स. म्हणजे ए आणि बी हे लाईन आहे, ए आणि बी हे पॉईंटवरून ए बी ही लाईन आहे. ठीक आहे, आपण ए बी लाईन काढली. ए आणि बीचे हे पोझिशन वेक्टर पण विचारलेत, सांगितलेलं आहे इथं, पोझिशन वेक्टर पण सांगितलेलं आहे. आणि सी हा पॉईंट आहे, त्यांना डिवाइड करतोय. सी पॉईंट डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी. हां, लाईन सेगमेंट ए बीला सी हा पॉईंट डिवाइड करतोय. मी इथं इंटरनली काढलाय, माहीत नाही इंटरनल आहे का एक्सटर्नल आहे, अजून देखील माहीत नाही, फक्त डिवाइड केलाय म्हणून सांगितलंय. फक्त इंटरनल डिवाइड एक्सटर्नल डिवाइड म्हणलंय का नाही. मग ते आपण रेशोवरनं फाइंड करायचं की ते इंटरनल आहे का एक्सटर्नल आहे, कारण आपल्याला रेशोज काढायचे. त्यासाठी रेशो काय कन्सिडर केलाय T:1. के का घेतलं नाही, कारण के ऑलरेडी इथं आहे, कन्फ्यूज होऊ नये म्हणून काय घेतलंय टी घेतलेलं आहे. T:1 रेशो कन्सिडर केलं. ठीक आहे, मग कन्व्हिनियंटसाठी आपण प्लस घेऊया, म्हणजे इंटरनल आहे असं कन्सिडर करू, फॉर्म्युला सोपं जात आहे म्हणून. प्लसचा घेतला, टी झाला एम, 1 झाला एन, आणि सीला डिवाइड, सी हा डिवाइड करतोय म्हणून आरच्या जागी सी आला, बी बार ए बार आपापल्या जागी आहेत, एम बी बार प्लस एन ए बार डिवाइडेड बाय एम प्लस एन आपापल्या जागी आहेत. बी बार आणि ए बार, एम आणि एनच्या जागी टी आणि 1 आलेलं आहे, आर बारच्या जागी काय आलेलं आहे, आर बारच्या जागी सी आलेलं आहे. ठीक आहे, आता सगळ्यांचे पोझिशन वेक्टर सबस्टिट्यूट करा, सी बार बी बार आणि ए बार, सी बार बी बार आणि ए बार यांचे पोझिशन वेक्टर सबस्टिट्यूट केले. कॅल्क्युलेशन करायचं राहिलंय फक्त आता. कॅल्क्युलेशन करूया आपण. T+1 डिवायडेड बाय एम प्लस एन जो असतो तो T+1 आहे, तो इथं दुसऱ्या साईडला गेलाय, इथं आलाय बघा दुसऱ्या साईडला. इथला जो टी आहे तो इथं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला आतमध्ये सगळीकडे, 1 तर ब्रॅकेटमध्ये असतेच पहिल्यापासून, मल्टिप्लाय केलं तरी फरक पडत नाही. ठीक आहे, आता T+1 इकडं आलाय, ओके, टी इथं ब्रॅकेटमध्ये गेलाय, टी क्यू झाला, टी क्यू आय, आणि इथं 1 आतमध्ये गेला, आता गेला काय गेला नाही काय काही फरक पडत नाही, 3i आहेच. आयचे कोएफिशियंट काय आहेत, इथं टी क्यू आहे आणि इथं 3 आहे, आय या दोघांतनं कॉमन घेतला, TQ + 3 झाला, TQ + 3 आय. सिमिलरली जे, टी इथं आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 8t किंवा T8 झाला, आणि इथं जेचा 2 आहे, 8t + 2, इथं टी आतमध्ये मल्टिप्लाय करा, -10t, आणि इथं केचा कोएफिशियंट पी, के मधनं के गेला, पी राहिला, -10t + p. इकडे T+1च पूर्ण आतमध्ये मल्टिप्लाय केलंय, T+1च, -2 × T+1 आलाय, -3 × T+1 आलेला आहे, 1 × T+1 आलेलं आहे, T+1, आणि इकडे आय जे के कॉमन घेतलं. आता काय झालं, हे दोन वेक्टर इक्वल ऑलरेडी आहेत, इक्वल
आहेत आधीपासूनच, म्हणजेच काय, दोघांचे सेम ते लिनियर कॉम्बिनेशन सारखंच करायचं आहे. आता आय जे के चे कोइफिशियंट इक्वल दाखवायचे. आयचा कोइफिशियंट काय इथं TQ+3, इथं आयचा कोइफिशियंट -2T+1. हे बघा TQ+3 -2T+1 आला. सिमिलरली जेचं, सिमिलरली केचं. आता सेकंड इक्वेशन जर बघितलं, हा सेकंड इक्वेशन, यावरून तुम्हाला टी ची व्हॅल्यू काढता येते. इथं फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. -3 ब्रॅकेटमध्ये घ्या. हा -3T -3 असं येत आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर टी ची व्हॅल्यू येईल. टी ची व्हॅल्यू आल्यानंतर ती प्लस आहे का मायनस आहे चेक करा. टी ची व्हॅल्यू प्लस आहे का मायनस आहे. टी ची व्हॅल्यू प्लस असेल तर इंटरनल डिव्हिजन, टी ची व्हॅल्यू मायनस असेल तर एक्सटर्नल डिव्हिजन. म्हणजे तुमचा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हा रेशो, टोगस लाईन काढत बसला. रेशो आलं. प्लस असेल तर काय इंटरनल, आणि मायनस असेल तर एक्सटर्नल. आता टी ची जी व्हॅल्यू आलेली आहे, टी ची व्हॅल्यू पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये सबस्टिट्यूट करा. पहिल्यामध्ये टी ची व्हॅल्यू जी आलेली आहे ती सबस्टिट्यूट करा. तुम्हाला पी ची व्हॅल्यू आणि क्यू ची व्हॅल्यू मिळेल. पी ची व्हॅल्यू आणि क्यू ची व्हॅल्यू मिळेल, म्हणजे तुमचा दुसरा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, दुसरं इक्वेशन सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर काय येत आहे बघूयात. टी ची व्हॅल्यू आली आहे मायनस. टी ची व्हॅल्यू काय आहे, -5/11 आहे. टी ची व्हॅल्यू काय आहे, -5/11. याचा अर्थ हा एक्सटर्नल डिव्हिजन आहे. हा काय आहे, एक्सटर्नल डिव्हिजन. कुठल्या रेशोमध्ये, इतर रेशो लिहिताना प्लसच लिहायचं. आन्सर मायनस जरी आलेलं तरी प्लसच लिहायचं. पण इथं एक्सटर्नल म्हणून आपण मेन्शन करतोय ना. सी डिवाइड्स एक्सटर्नली इन द रेशो. सी डिवाइड्स द लाईन सेगमेंट AB एक्सटर्नली इन द रेशो 5/11:1. 5/11:1 हे असं तुम्ही इथं दाखवू शकता. एक मिनिट मी इथं लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. T:1 आहे बरं काय. T:1. टी ची व्हॅल्यू काय आहे, -5/11. पण रेशोमध्ये लिहिताना मायनस लिहायचं नाही. रेशो कधी मायनसमध्ये शक्यतो आपण लिहित नाही, त्याला आपण प्लस करायचा प्रयत्न करत असतो. मायनस का लिहित नाही आपण, कारण इथे आपण मेन्शन करतोय एक्सटर्नली. मेन्शन काय केलंय, एक्सटर्नली. म्हणून त्याला कसं लिहिणार आपण, 5/11 is to 1. मग आता 5:11 कसा आला, तर या रेशोला 11 ने मल्टिप्लाय करा. इकडे केला म्हणून इकडे पण करायचा. 11 कॅन्सल. 1 × 11 म्हणजेच 5/5:11 म्हणजेच काय, 5:11. ठीक आहे. आणि ही टी ची व्हॅल्यू, आता एक सांगा की टी ची जी व्हॅल्यू जी सबस्टिट्यूट करायची आहे, वरच्या इक्वेशन मध्ये, ती प्लस करायची का मायनस करायची, हे जरा विचार करा. इथं टी ची व्हॅल्यू प्लस सबस्टिट्यूट करणार का मायनस. आलाय मायनस मध्ये, टी ची व्हॅल्यू मायनस मध्ये आली आहे, पण आपण मायनस तर घेत नाहीये. मग इथं पी आणि क्यू ची व्हॅल्यू काढताना टी ची व्हॅल्यू +5/11 घ्यायचं का -5/11 घ्यायचं, हे तुम्ही स्वतः फाइंड आउट करा. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल काय करायचं ते. पुढचा एक प्रॉब्लेम बघूया आपण. सेंट्रॉइड दिलेलं आहे बघा. ए पॉईंट दिलाय, बी पॉईंट दिलाय, सी पॉईंट दिलाय, आणि सेंट्रॉइडचा पण पॉईंट दिलेला आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ PQR सांगितलंय. पहिल्यांदा पॉईंट वरून त्यांचे पोझिशन वेक्टर, ए वरून A बार, बी वरून B बार, सी वरून C बार आणि G वरून G बार, हे पोझिशन वेक्टर काढले. आणि ट्रायंगल आहे म्हणलं, ट्रायंगलचा सेंट्रॉइड फॉर्म्युला येणार A बार + B बार + C बार / 3. आला. आता हा 3 दुसऱ्या साईडला गेला, 3G झाला.
आता काय करायचं, प्रत्येकाचे पोझिशन वेक्टर सबस्टिट्यूट करून टाका, ए बार, बी बार, सी बार आणि जी बारचे. पुढं फक्त सिम्प्लिफिकेशन आहे, तुम्हाला दिसत असेलच. एकदा का सबस्टिट्यूट केलं त्यानंतर फक्त सिम्प्लिफिकेशन आहे. जी बारचं पोझिशन वेक्टर सबस्टिट्यूट केलं, 3 आतमध्ये घ्या, ए बार सबस्टिट्यूट केलं, बी बार सबस्टिट्यूट केलं, सी बार सबस्टिट्यूट केलं. 5i प्लस आय प्लस आय 7i झाला. 5 + 1 + 1 म्हणल्यासारखं. जे प्लस क्यू जे -2j, जे -2j -1 येत आहे, -1j आणि क्यू जे मधनं जे बाहेर आला. pk प्लस pk 2pk +3 इकडे आतमध्ये 3 मल्टिप्लाय झालेलाच आहे. त्यानंतर काय, 2 वेक्टर इक्वल आहेत, आय चे कोइफिशियंट, जे चे कोइफिशियंट आणि के चे कोइफिशियंट इक्वल दाखवा. इक्वल दाखवले, त्यावरून पी क्यू आरची व्हॅल्यू आली, त्यावरून पी क्यू आरची व्हॅल्यू आलेली आहे. ठीक आहे. अवघड होतं काही? माझ्या मते तर काही अवघड नाही आहे यात, फक्त फॉर्म्युला पोझिशन वेक्टर सबस्टिट्यूट करायचं हेच आहे. ॲटलिस्ट पहिल्या एक्सरसाइजपेक्षा तरी सोपं आहे, पहिल्या एक्सरसाइजपेक्षा तरी सोपं आहे. हा पुढचा प्रॉब्लेम छान आहे बघा, कारण जुन्या सिलेबसमध्ये पण हा होता, चौथा प्रॉब्लेम. इफ ए बार, बी बार, सी बार आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स ए बी सी रिस्पेक्टिव्हली, ओके, अँड हे इक्वेशन दिलेलं आहे. देन फाइंड द रेशो इन विच सी डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी. परत इथं रेशो विचारला आहे, या इक्वेशनवरून आपल्याला रेशो काढायचे. मग अशी सारखं करायची काहीच गरज नाही आहे, या इक्वेशनवरूनच आपण आन्सर काढला. इथं किती इझी आहे बघा, तुम्हाला कळेलच की हा इक्वेशन आहे वरचाच इथं लिहिलेला आहे. यातला -2c इकडे गेला, +2c झाला, दिसतोय का? 5a - 3b आहे तसाच आहे, 5a - 3b आहे तसाच आहे. मग आता 2c मधला 2 इथे मल्टिप्लिकेशनला होता, दुसऱ्या साईडला आलं की डिव्हिजनला जाणार. खाली हे बघा, खाली आला का, इकडचा 2 जो इथं होता तो इकडे खाली आलाय मल्टिप्लिकेशनचा. म्हणजे सी बार इक्वल टू 5a बार - 3b बार डिवायडेड बाय 2 असा आला. आणि 2 म्हणजे काय, 2 म्हणजे काय, 5 - 3, 5 - 3. आता जे इक्वेशन आलेलं आहे ते आपल्या नेहमीच्या इक्वेशन सारखं दिसतंय का बघा, नेहमीच्या इक्वेशन. सी डिवाइड म्हणलंय म्हणून इकडे सी घेतलाय आपण, म्हणून आपण इकडे सी घेतलेलं आहे. ठीक आहे. बी एला बी ए म्हणलाय, ए बी म्हणलाय का, डायरेक्शन बघा बी ए, म्हणून इथं पहिल्यांदा ए आलाय. ए बी असताना पहिल्यांदा बी बार होता, आठवत आहे का? वर जाऊन वाटलं सर आपण बघू शकतो, जेव्हा ए बी लाईन सेगमेंट असते तेव्हा एम बी बार प्लस एन ए बार होता, म्हणजे पहिल्यांदा ए बी मध्ये बी बार येतोय. आता इथं मग बी ए मध्ये ए बार यायला पाहिजे, तसा तो आलेला आहे. 5a बार - 3b बार आणि 2 म्हणजे 5 - 3 आणि मायनसमध्ये आलाय म्हणून एक्सटर्नल, मायनसमध्ये आलाय म्हणून एक्सटर्नली इन द रेशो. एम काय आहे, 5 आहे, एन काय आहे, 3 आहे. एम आहे 5, एन आहे 3. ठीक आहे. हे प्रॉब्लेम समजलं का बघा, प्रॉब्लेम समजलं का बघा, कारण हे जरा वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केलं आहे, आतल्या आता सॉल्व्ह केलेलं आहे. तुम्हाला नेहमीच्या पद्धतीने इथं गेलेलं नाही आहे. हे 3 मार्काला प्रॉब्लेम आधी विचारले होता बोर्डाला. समजलं असेल तर सांगा, समजलं नसेल तरी पण सांगा. आपण आता पुढच्या प्रॉब्लेमकडे जावं म्हणलं तर हा जो आहे तो थेरम आहे खरा तर. प्रूव्ह दॅट द मीडियन्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. जुन्या पुस्तकामध्ये वेक्टरला, आणि हा देखील 6वा देखील, प्रूव्ह दॅट अँगल बायसेक्टर्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. जुन्या सिलेबसमध्ये हा ॲप्लिकेशन ऑफ वेक्टर जॉमेट्री म्हणून शेवटचा पार्ट होता, ॲप्लिकेशन ऑफ वेक्टर जॉमेट्री. खरं तर तो पार्ट सिलेबसमध्ये नव्हता, पुस्तकात जरी असला तरी सिलेबसमध्ये तो पार्ट नव्हता. त्यामध्ये 6 थेरम होते, त्यातले 2 थेरम तुम्हाला इथं विचारलेले आहेत प्रॉब्लेम म्हणून. त्यातले 2 थेरम तुम्हाला इथं विचारलेले आहेत, ते आपण उद्या घेऊयात. हा जो आहे
हा जो आहे तो आपण नंतरच घेणार आहेत, कारण कॅल्क्युलेशनवरून तुम्हाला कळेल की हे तोंडी सांगण्यासारखं नाही आहे, हे लिहूनच एक 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 पॉईंट लिहूनच सांगावं लागेल. हे तुम्ही कॅल्क्युलेशनवरून अंदाज काढू शकता, एक एक पॉईंट लिहूनच. जर इच्छा असेल तर तुम्ही हे तुमच्याकडे पुस्तक आहे, तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, प्रॉब्लेम जास्त राहिलेले नाही आहेत. जुन्या पुस्तकामधले पण आपण घेणार आहेत. इथं पण इन्सेंटर म्हणजे काय मला सांगायचं नंतर. तुम्ही इन्सेंटर ऑफ ट्रायंगल म्हणजे काय, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल आणि इन्सेंटर ऑफ ट्रायंगल याची मिनिंग मला उद्या तुम्ही क्लास चालू झालेला सांगायचे आहेत. तर त्या आज हे 6 प्रॉब्लेमपर्यंत हे 2 प्रॉब्लेम वाचून काढा एकदा, इथपर्यंत प्रॅक्टिस करा आणि एक्सरसाइजमधले या टाईपचे सॉल्व्ह होतात का बघा. ठीक आहे.